आपण ओंकार चॅन्टिंग करतोय अकार उकार मकार सहित, अगदी 5 ते 6 वेळा करूया आज एकदम. त्याकरता पोझिशन घ्यायची आहे, पूर्ण कंप्लीट मांडी, सिद्धासन, पद्मासन, पाठकणा ताट, अर्धा पाठकणा ताट करायचा, या वरचा भाग ताट नाही करायचा हा, कारण तो ऑलरेडी इट इज अ नॅचरल शेप, असा एस शेप आहे, त्याला असं एकदम सरळ करायच्या भानगडीत नाही पडले, नाही तर मग थकतो माणूस. तो ठेवायचा, फक्त इथे पाठकणा असा ताट करायचा, हा मागचा भाग तो ऑटोमॅटिक होतो, कारण हा असा एस शेप आहे. हात अगदी तर्जनी आणि अंगठा जोडलेले, प्रेस ऍट द टीप अँड फॉर फ्यू सेकंड प्राणस्पंद ची जाणीव, प्राणस्पंदनाची जाणीव, अवेअरनेस ऑफ नॅचरल ब्रीदिंग. Focus on eyebrow center, and at eyebrow center visualize Om. Visualize Om there. Just we are doing in Antar Tratak. Now we'll do continuous 5 avartana of Akar, Ukar, Makar, Omkar. For this first, exhale completely, inhale deeply. Eyes remains closed. Concentrate on Om at Bhru Madhya center, eyebrow center for a few seconds, and experience the vibration moving from down to up. Hari Om. तर त्यामध्ये आपलं वक्षस्थल शक्ती विकास, वक्षस्थल शक्ती विकास, त्याकरता आपल्याला उभं राहायचंय आणि दोन्ही पाय जुळवून घ्यायचे, दोन्ही हात वर न्यायचे आणि पाठीमागे जायचंय, बॅकवर्ड बेंडिंग कम्प्लिटली 10 ते 15 सेकंद थांबायचंय तिथे.
सरळ व्हायचंय, परत हात खाली आणायचे, विश्रांती. आपलं पूर्ण भुजा विकास शक्ती, पूर्ण भुजा शक्ती विकास. एक एक हाताने पहिले मुवमेंट. दुसरा दोन मागे, पुढून मागे, आता दोन्ही हातांनी. श्वास घेत वर जायचंय. एक इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल. हरिओम. काही क्षण विश्रांती. आता करूया नेक्स्ट सर्वांग पुष्टी. सर्वांग पुष्टी करता दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हात क्रॉस करायचे. प्रथम डावीकडे वळायचंय आणि खाली यायचंय. पाय दुमडायचे नाही. परत वर यायचं, सरळ व्हायचंय, हात मागे पुढे करून घ्यायचे. आता उजवीकडे वळायचंय आणि खाली यायचंय. डोकं गुडघ्यांना लावायचा प्रयत्न करायचा. लावता आला तर. हरिओम. परत वर यायचंय, दोन्ही हात खाली,
आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आता करायचं आपल्याला कटी शक्ती विकास. कटी शक्ती विकास. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात सरळ करायचे, गती थांबवायची. हरिओम. हे झाले स्टँडिंगचे. पुढचे करूया आपण चेस्ट एक्सपान्शन. चेस्ट एक्सपान्शन मध्ये आहे भुजंगासन. हरिओम. अरे शांत थोडा वेळ राहा, थोडा वेळ शांत तर राहा. हा, भुजंगासन करूया. मकरासनामध्ये जायचंय. मकरासनामध्ये स्थिर, अगदी झिरो ग्रॅव्हिटीला आपलं संपूर्ण शरीर. आता करूया आपण भुजंगासन. भुजंगासनात स्थिती घ्यायची, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हनुवटी जमिनीला लावायचे, दोन्ही हात छातीजवळ ठेवायचे आणि दोन्ही हातांचा आधार देऊन छातीवर उचलून घ्यायचे आणि दोन्ही हातांचा आधार काढायचा, छातीवरच असेल. खाली यायचं, आधी डोकं टेकवायचंय, दोन्ही हात खाली आणायचे, दोन्ही पायांमध्ये अंतर आणि परत मकरासनामध्ये स्थिर. एका कुशीवर वळायचंय आणि उठून बसायचं. आता करूया आपण सेतुबंधासन. सेतुबंधासन करता पाठीवर यायचंय शवासनामध्ये. शवासन. अगदी आपली पाठ नखशिकांत झिरो ग्रॅव्हिटीला टच झालेली आहे, संपूर्ण शरीर विश्रांती घेत आहे. ऑल ओव्हर बॉडी टेकिंग रेस्ट at zero gravity. Now for Setubandhasan, close your legs together, hand besides your body, foot touches your seat,
Now lift your waist up. Now keep your waist at the ground. Now maintain this position as it is. Now take a deep breath inside and exhale out completely and potala khadda. Breathe it out for some time. Yes. Take a breath and relax. Spread your legs and relax in Shavasana. Now come to the sitting posture or Gomukhasana. Vishranti Avastha. For Gomukhasana, close your legs together, hand besides your body. Now take your right legs completely towards the left. The toes towards your thigh completely. Fold your left legs and take your under the seat. This is the position. Both the legs are in one line. Both the legs. Now, the below legs, same hand first. Above legs, right hand up. Now, maintain this posture for a few seconds. Now, the upper hand goes up and fold. Lower hand go back and touch the finger. Both the hands finger touches. Neck straight. Keep this position for a few seconds. Hari Om. First left hand, that below hand come first. Keep on the knees. Then right hand goes up. Keep on over the left hand. Then both the hands besides. Then folded leg come first. Then right leg straight. Now we'll do for the another legs. Left legs be like this completely. Now right legs fold, coming to under the seat.
Now right legs is below, hence right hand is below. Left legs is up, hence left hand is up. Now straight. Maintain this posture for few seconds. This is a half posture. Now upper hand goes up, bend backward, and right hand goes back and touch the finger up left hand. Try to touch if possible. If not possible, then okay. Keep the distance. Neck straight. Hari Om. First or below hand first, then upper hand, both the hands back, folded legs straight, then left legs and relax and experience the impact. परिणामाची जाणीव, inner awareness, आंतरिक सजगता. Enjoy the effect, pleasant effect. Now the next asana, it is a Virasana. Actually that is the standing asana. Then again stand up or Virasana. Take the distance between the legs. Completely turn to the left. Your left legs straight. Your left leg straight and right leg as it is. Hand in Namana Mudra. Hand will goes up. Hari Om. First hand come, legs, then straight forward. Okay. Now do the another side. Another side. Up. Hari Om. Both the hand close together, both the legs together, and Vishranti for some time. Now come to the sitting posture. For stretching and relaxing. Relaxing in Shavasana first. That is also called Adho Mukha. Adho Mukha.
means Savasana. Bring your breath normal. Come to Urdhva Mukha means Makarasana. Urdhva Mukha. Hand besides your body. Palm towards the sky. पावलं बाहेरच्या दिशेला, टाचा आतल्या दिशेला. Toes inside, foot outside. Palm facing the sky. You can keep the head like this also. Whatever you feel comfortable. Hari Om or Shashankasana. Close your legs together. एका कुशीवर यायचंय आणि उठून बसायचं. Now we will do Shashankasana. It is a stretching asana. For Shashankasana, we will do first Vajrasana. Close your leg together, hand besides your body. First right legs fold, keep under the seat. Then left legs, keep under the seat. Both the hand on your thigh. Put the hands up, stretch. Inhale. And by exhaling, come down. Try to touch your forehead to the ground, if possible. Now bring your hands towards your legs. Breathing normal. Breathing is normal. Again, come up. पहिल्यांदा मान सरळ करायची आणि हळू 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 वर यायचंय आणि Vajrasana. See the impact. आसनाचा परिणाम. Note down in your mind. It's a complete stretch on your back and complete pressure on your front side, on abdomen. Stretch and strain, pressure. At a time you experience. When you go back in Supta Vajrasana, there is a stretch on abdomen and pressure on your back. This is a complementary asana. Now, the next, we will do the mudras. Yesterday, we have done Linga Mudra and Samana Mudra. Today, we will do Agni Mudra and Vayu Mudra. Actually, that yesterday's was
Linga Mudra and Samana Mudra. Now today we will do Agni Mudra. But yesterday we did Agni Mudra and Vayu Mudra, I think. Yesterday we have done. Yeah. No. काल आपण आजच्या आपण काल घेतल्या ना. आजच्या आपण काल घेतल्या आणि कालच्या आपण आज घेतो. नाही, काल आपण लिंग मुद्रा घेतली ना. नाही, काल अग्नी आणि वायू घेतली. इफ आय अग्नी म्हणजे आज मग आपण घेऊया काल अग्नी आणि वायू घेतली का? हो, असं वाटतंय मला. नाही, मग काल अग्नी आणि वायू घेतली ना ती, पण त्या मुद्रा आहेत जी कालची जी घेतली ती आहे लिंग मुद्रा आणि समान मुद्रा होती ती. अच्छा, तसं होतं काय? बरोबर. ते थोडं कन्फ्युज झालंय माझं. पण आपण काय करूया, आधी लिंग अग्नि मुद्रा घेऊ, वायू मुद्रा घेऊ आणि चौघ मुद्रा घेऊ. चालेल. ओके. अग्निमुद्रा. अग्निमुद्रामध्ये काय करायचंय, हे आपलं हे जे फिंगर आहे, हे आपलं हे मिडल फिंगर आणि अंगठा, मिडल फिंगर आणि अंगठा ठेवायचं. जस्ट मिडल फिंगर आणि अंगठा टच करायचं आणि प्राणस्पंदनाची तिथे जाणीव घ्यायची आहे. हे जवळजवळ 5 ते 10 मिनिटं करायची असतात, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. Focus on your eyebrow center. Visualize Om. Hari Om. Now we will do, this is for temperature control. Okay. Now you Vayu Mudra. Vayu Mudra for stress relief and hormonal balance. Hormonal balancing. Vayu Mudra. ये अंगठी आणि अंगठा. Hari Om. आणि लिंग मुद्रा आपण दोन्ही हात करायचे आणि एकच अंगठा काढायचा आहे फक्त आपल्याला. प्रत्येक मुद्रा या 5-5 ते 10 मिनिटं करायची आहे. हरि ओम. आणि एक आहे ती समान मुद्रा.
आपली जी रिंग फिंगर आणि अंगठा, रिंग फिंगर हे अंगठ्याच्या खाली दाबायचे आणि ठेवायचे. परत नजर आपली भ्रूमध्यामध्ये. व्हिज्युअलाइज होम देअर, कॉन्सन्ट्रेट ऑन होम, अंतर त्राटक. हरिओम. आता करूया आपण अग्निसार. अग्निसार उभं राहून. दोन्ही हात असे. एक श्वास प्रथम भरून घ्यायचा, तो सोडून द्यायचा. एकदम जीव घाबरायला लागतो. ज्याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्याने करू नये. एकदम करू नये. ब्लड प्रेशरचा ज्याला त्रास आहे त्याने एकदम करू नये. हार्टचा त्रास असेल त्याने करू नये, आणि एकदम प्रेशर येतं हार्ट वरती. इट इज अ प्रेशर ऑन युअर हार्ट. परत एकदा आपण करून बघूया. श्वास हा बाहेरच असतो आणि आपल्या ॲबडोमेनचे मसल हलवायचे फक्त. मसल बरोबर आतमधले ऑर्गन सुद्धा हलतील. श्वासोश्वास बंद असेल, श्वास बाहेर असेल. एक श्वास घेतला, सोडून दिला. हरिओम. काही क्षण विश्रांती. कारण ब्रीदिंग रेट वाढतो, हार्ट रेट वाढलेला असतो. परत ते नॉर्मल करायचं. नॉर्मलायझिंग. सिंह क्रिया म्हणजे आपली ती सिंह मुद्रा. प्रथम एक श्वास भरायचा आणि श्वास सोडून द्यायचा. जी बाहेर, डोळे वर, आणि भेसूर चेहरा करायचा प्रयत्न करायचा. चेहऱ्याला एकदम ताण द्यायचा, चौफेर. असंही करू शकतात किंवा आपले नेहमीची पद्धत. ही आपली सिंह मुद्रा. श्वास भरला,
जोपर्यंत आपला चेहरा भेसूर असतो तोपर्यंत आपला श्वास बाहेर असतो, लक्षात ठेवायचं. त्यावेळी श्वास घ्यायचा नाहीये, कम्प्लीट श्वास बाहेर असतो आपला, बाह्य कुंभक म्हणतो त्याला. आणि ज्यावेळेस श्वास आपण आतमध्ये कोंडून ठेवतो त्याला आपण अंतरकुंभक म्हणतो. श्वास बाहेर रोखून धरतो त्यावेळेस त्याला बाह्य कुंभक, श्वास आतून रोखतो त्याला आपण अंतरकुंभक. एवढे फक्त 2 शब्द लक्षात ठेवायचे. आणि याच्यामध्ये आपल्याला बाह्य कुंभक करायचं आहे, याच्यामध्ये सुद्धा आणि आपल्या अग्निसार मध्ये सुद्धा आणि उड्डयनमध्ये सुद्धा बाह्य कुंभक असतं. आता नॉस्ट्रिल ब्रिदिंग, फास्ट नॉस्ट्रिल ब्रिदिंग, जस्ट विथ यूज व्हॉटएव्हर, यूज तुमच्या ऍबडोमेनचा वापर करा, सर्व करा. सुरुवातीला हळूहळू चालू करायचं आहे, फास्ट करायचं आहे, नंतर हळूहळू स्लो डाऊन करायचं. काही क्षण नॉर्मल, काही क्षण विश्रांत. एक्सपिरियन्स द इम्पॅक्ट, परिणामाची जाणीव. पूर्ण हे डॉर्मंट सेंटर हे पूर्ण स्टिम्युलेट होतं, कम्प्लीट आबॉक्स स्टिम्युलेट होतं. त्यामुळे आपल्याला एकदम एनर्जेटिक वाटायला लागतं सडनली. त्याला आपण डॉर्मंट सेंटर म्हणतो, फ्रंटल आणि हे डॉर्मंट. आता करूया आपण कपालभातीचे 15 स्ट्रोक करायचे. सुरुवातीला नॉर्मल दोन्ही नाकपुड्यांनी 15-15 पोझिशन घ्यायची. एक श्वास भरून एक श्वास सोडून द्यायचा, एक श्वास भरून घ्यायचा. सुरुवात. कुंभकाची जाणीव, कारण श्वास हा आपला थांबलेला असतो, त्याला आपण केवल कुंभक म्हणतो. जो श्वास थांबतो त्याला केवल कुंभक. आता करूया आपण उजव्या नाकपुडीने. त्याकरता डावी नाकपुडी बंद करायची. उजव्या नाकपुडीने एक श्वास सोडायचा, 15 स्ट्रोक मारायचे, एक श्वास भरायचा. हरि ओम. एक्सपिरियन्स द इम्पॅक्ट, परिणामाची जाणीव, इनर अवेअरनेस. You are experiencing some different effect. Now, close your right nostril and do Kapalbhati through your left. Inhale, stroke. Experience the impact. आता स्ट्रोक राईटने जाईल, स्ट्रोक राईटने जाईल आणि श्वास आपल्या लेफ्टने येईल.
स्ट्रोक राईटने जाईल, श्वास लेफ्टने येईल. श्वास घ्यायचा, experience the impact. आता स्ट्रोक लेफ्टने आणि श्वास आतमध्ये येईल राईटने. हरि ओम. Experience the impact, inner awareness. नाउ आता अल्टरनेट नॉस्ट्रिल, जसं आपण अनुलोम विलोम मध्ये करतो, श्वास कंप्लीट घेतो सोडतो, तिच्यामध्ये कपालभातीचे स्ट्रोक मारायचे. पहिल्यांदा सुरुवात करायची लेफ्ट नॉस्ट्रिलने. एक्सपिरियन्स द इम्पॅक्ट, परिणामांची जाणीव. इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता. दिस इज ऑल अबाउट कपालभाती. Complete cleansing. Now we will do pranayam. First nadi shuddhi, anulom vilom. Close your right nostril. Exhale completely from left. Inhale from left. Close left. Exhale from right. Inhale from right. Close right. Exhale from left. Repeat. क्रिया थांबवून एक्सपिरियन्स द इम्पॅक्ट, परिणामांची जाणीव. इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता.
आता करूया आपण उज्जाई. कंठसंकोच करून श्वास घ्यायचा आहे कंप्लीट. तोंड बंद असेल, कंठसंकोच करायचा आणि श्वास नाकाद्वारे सोडायचा आहे. फक्त कंठसंकोच करून. एक श्वास सोडून द्यायचा, एक श्वास भरायचा. परत एक श्वास भरायचा. काही क्षण शांत. आता करायचे आपल्याला 5 आवर्तन भ्रामरी लागोपाठ, आणि नंतर तसंच शांतपणे बसून राहायचंय. शांतपणे बसायचंय, पाठ करणं ताट ठेवायचंय आणि आपलं लक्ष ठेवायचंय भ्रूमध्यामध्ये. आणि तिथे ओम व्हिज्युअलाइज करायचं आहे, अंतर्त्राटक ओम. आणि त्या ओम वरती ध्यान करायचं आहे संपल्यानंतर. ओके. पहिल्यांदा 5 आवर्तन भ्रामरीचे राहतील, संपल्यानंतर ओंकार ध्यान. एक श्वास भरून सोडून द्यायचा, एक श्वास भरायचा आणि कंटिन्युअस 5 भ्रामरी. Now last. Focus on your eyebrow center. Visualize Om and concentrate on Om for few minutes. At eyebrow center, visualize Om and concentrate on Om. Omkar Dhyan. For Shanti Part,
दोन्ही हात जोडून घ्यायचे, शांतीपाठ बरोबरच म्हणूया, अगदी हळुवारपणे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. दोन्ही हात वर, बोथ द हँड्स अप, आणि ओम समोर नतमस्तक व्हायचं आहे. परत वर यायचं, हात खाली आणायचे, हात गुडघ्यावर ठेवायचे, एक श्वास भरून घ्यायचा, परत एक ओंकार. ओ दोन्ही हात सोडून घ्यायचे आणि ऊब डोळ्यांना द्यायची. डोळे उघडायचे, एक कटाक्ष परत ओम कडे टाकायचा. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. एक प्रश्न होता दादा. हरि ओम. हा बोला. ते जेव्हा आपण शशांकासन करतो आणि पोटावरती प्रेशर येतं, राईट, तेव्हा श्वास नॉर्मल असायला पाहिजे असं तुम्ही बोलले होते. नॉर्मल श्वास, ब्रीदिंग नॉर्मल. हा, पण जेव्हा समजा कधी ऑब्स्ट्रक्शन होत असेल, समजा म्हणजे याचा अर्थ म्हणजे ऑफकोर्स माझं पोट वाढलेलं आहे, ते एक कारण आहेच. नाही, थोडस काय माहितीये, ज्यावेळेस श्वासाला ऑब्स्ट्रक्शन येत असेल ना, तर जरासं प्रेशर कमी करायचं, म्हणजे तेवढं जायचं नाही खाली. गॉट इट. ओके. जेवढं जाईल ना तेवढंच जाईल, तेवढं आपल्याला शक्य आहे, आपण सहन करू शकतो तेवढंच जायचं, की जेणे आपण श्वास सुद्धा घेऊ शकतोय. कारण श्वास घेणं तेवढं इम्पॉर्टंट आहे. येस. हा, बट एव्हरीबडी फील्स दॅट वे. हा, कारण नाही तर मग ते थोडं अनकम्फर्टेबल वाटतं, पण हळूहळू ना त्यामुळे काय होतं की आपली लंग्सची कॅपॅसिटी वाढते. ओके. हा, आपली लंग्स कॅपॅसिटी वाढायला लागते तिथे. कारण आपण मग ते श्वास तर घेतोच आपण कुठल्याही परिस्थितीत, नाही घेतला तर मग आपल्याला गत्यंतरच नाही श्वास घेण्यापलीकडे. वाटल्यास थोडस असं वर यायचं, म्हणजे अजून थोडी जागा होईल, आणि श्वास घ्यायचा. फक्त आपण काय करतोय, फक्त झुकताना श्वास सोडत जातोय. अगदी श्वास भरतो म्हणजे आपल्याला श्वास आपण आपले लंग्स हे फुलवतोय आणि त्याला दाबत दाबत खाली जातोय, आणि परत त्याच्यामध्ये हवा येते जाते, म्हणजे त्यांना आपण थोडस लवचिक करतोय खाली जाताना. हा, म्हणजे ते पुढे आपले मग हळूहळू श्वास आत गेल्यामुळे ते एक्सपांड होत जातात, खाली होतात, त्याची कॅपॅसिटी वाढते आपली, ते टिश्यू अजून चांगले स्ट्रॉंग होतात. गॉट इट. ओके ओके, कळलं. धन्यवाद. ऍज युजुअल. थँक्यू व्हेरी मच. आता आपण एक काम करूया, तुम्ही काही तुम्हाला काही डाऊट, शंका, काही